साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मी हरिभाऊ प्रक्षाळे. आपल्या सर्वांचे साई सम्राट न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. बातम्या, विश्लेषण आणि साई सम्राट सनसनाटी. आज आपण पाहत आहात पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या राजकीय विश्लेषण आणि लेखाजोखा. मंडळी, पंढरपूर नगर परिषदेच्या तब्बल 8 ते 9 वर्षांनी निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकाची लगबग सुरू झाली आणि नवनवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिले. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं पंढरपूरची नगर परिषद निवडणूक ही फार अतिमहत्त्वाची मानली जाते. या ठिकाणी महाराष्ट्रातील, राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो लाखो भाविक या पंढरपूर ठिकाणी येत असतात. याचाच एक भाग म्हणून ज्या निवडणुकीसाठी भाजपाच्या श्यामलताई शिरसट, लक्ष्मणभाऊ यांच्या सुविधा पत्नी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके, या दोघीमध्ये चुरशीची लढत अशी पंढरपूर नगर परिषदेची लागली होती. सर्व लोकांचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीमध्ये प्रणिता भालके आणि भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहराचा मुद्दा उपस्थित केला की पंढरपूर हे धूळ ठीक आहे, पंढरपूर हे मान्य आहे, परंतु ज्यावेळी आपण स्वतःचं घरसुद्धा बांधायला काढल्यानंतर अस्तव्यस्त सामान पडलं जातं. पंढरपूर शहराचा सध्या विकास कामाची गती घेत आहे आणि त्यासाठी रस्त्यांचे धूळ हे रस्त्यावरच असते आणि ते थोडेफार आपल्या जनतेलाही सहन करावं लागते. हा काय विरोधकांचा मुद्दा नव्हता. यांनी परिचारकांना राजकारणातून एक बाजूला करायचं हे षडयंत्र सर्व येथील पंढरपूर शहरातील सर्व पक्षाच्या, त्याबरोबर मनसेचे दिलीप बापू धोत्रे असतील, नागेश काका भोसले असतील, अनिल सावंत असतील, त्याचबरोबर कल्याणराव काळे असतील, त्याचबरोबर सर्व विविध पक्षाचे काही पदाधिकारी, नेते मंडळी यांनी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक एकत्रित लढवून जिंकायची असंही ठरवलं होतं. परंतु यामध्ये नेमकं ज्यांनी विधानसभा आणि कारखाना विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर ज्यांनी दंड थोपटले ते मात्र आखाड्याच्या बाहेर राहिले आणि अनेक वेळा यांच्या यावरती बैठका झाल्या, परंतु या बैठकामधून त्यांनी साध्य काही केलं नाही, तर आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि ज्यांनी दंड थोपटले ते मात्र आखाड्याच्या बाहेरच थांबले. ते आपले माढेचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शहरात काही उमेदवार निवडणूक लढवण्यास उभा केले, परंतु त्यावेळी अभिजित आबा पाटील यांनी खरंच म्हणजे शेवटच्या दिवशी प्रचाराच्या या शहरामध्ये येऊन उमेदवारांना भेटी दिल्या, परंतु त्याच्या अगोदर अभिजित आबा हे पडद्यामागच राहिले
पडद्यामागचं राहण्याचा कारण काय की चर्चा होती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आमदार अजित पाटील यांना बँकेने कर्ज दिलं आहे आणि या कर्जापोटी वरील ज्येष्ठ नेते मंडळी मंत्री महोदय यांनी अजित यांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा निवडणुकीच्या काळामध्ये सुरू होती. हे बरोबरच म्हणावं लागेल, सत्यच म्हणावं लागेल, कारण अभिजित आबा शेवटच्या दिवशी आले आणि अभिजित आबाचे एकूण शहरामध्ये काही 11 उमेदवार उभा आहेत असे चर्चा सुरू होती. परंतु प्रत्यक्षात आम्ही काही त्यातील त्यांच्या उमेदवाराला भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना आमदार अभिजित पाटील यांनी अर्ज काढण्यास सांगितले आहे आणि आम्हालाही अर्ज काढायला सांगतील म्हणून आम्ही फोन बंद ठेवला आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी रसद पुरवण्याचं जाहीर केलं होतं, परंतु ती रसदही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अभिजित आबा हे पडद्यामागे राहूनच सूत्रधार बनले. तर मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, नागेश काका भोसले, भगीरथ भालके यांनी मात्र चुरशीची लढाई म्हणून पंढरपूर शहरातील गल्लीबोळ आणि उपनगर सगळं पिंजून काढले होते आणि एकच चर्चा होती की प्रणिताताई भालके या नगराध्यक्ष होणार. बरोबर आहे, पण ज्यावेळी नगराध्यक्ष फॉर्म भरला त्याच वेळी त्यांनी सांगितलं की पुढील नगराध्यक्ष मी असणार आहे. हे सत्य आहे, पण स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी विधानसभा लढवून 3 वेळा निवडणूक जिंकली. मग पुढील भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणुकीमध्ये अहोरात्र त्यांच्या घरातील सर्वच परिचारक कुटुंब निवडणूक जिंकण्यासाठी पराकाष्ठा आणि प्रतिष्ठेची लढाई होती, पक्षाची लढाई होती. हे त्यांनी लक्षात ठेवून तन मन धन त्यांनी सर्व अहोरात्र नगरसेवक आणण्यासाठी, नगराध्यक्षाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. यश अपयश हे येतच राहत असते, निवडणूक असते, हार जीत चालणारच आहे. परंतु मला यातून एकच जनतेसमोर मांडायचं आहे. या अगोदरच्या काळामध्ये स्वर्गीय औदुंबरजी अण्णा हे मोठे राजकीय पंढरपूरचे नेते होते. त्याचबरोबर स्वर्गीय आमदार सुधाकरपंत परिचारक मोठे मालक हेही मोठे नेते होते. सहकार शिरोमणी वसंतराव काळे हे सुद्धा पंढरपूर तालुक्यामध्ये एक मोठे नेते होऊन गेले. त्याचबरोबर कृष्णन भाऊ पूर्वक, यशवंत भाऊ, राजेबापू अशा अनेक नेते होऊन गेले. परंतु या नेत्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर कधीही कुणाच्या विरोधात दंड थोपटले नव्हते आणि दंड थोपटू नये, संयम ठेवा. ही जनता आहे. जनता आपल्याही पदरामध्ये जोळीमध्ये मध टाकून बघते आणि त्यांच्याही जोळीमध्ये मध टाकून बघते. जनतेला फक्त आपल्या गल्लीचा आणि शहराचा विकास व्हावा हीच जनतेची अपेक्षा असते. परंतु मग मी सांगितलं की 3 वेळा आमदार स्वर्गीय भारतनाना भालके होते. परिचारकांनी मुद्दा निवडणुकीमध्ये उपस्थित केला की आमदार असताना त्यांनी पंढरपूर शहराच्या विकासासाठी ठोस कोणतं काम केलं, त्यांनी
सांगावं, पण यावरती भगीरथ बालके किंवा प्रणिता बालके यांनी चुप्पी ठेवली होती. विकासाच्या बाबतीत स्वर्गीय आमदार सुधाकर परिचारक आणि आता त्यांच्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहर तीर्थक्षेत्र आहे आणि शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत अनेक त्यांच्या पुढं ध्येय धोरण होते आणि त्याप्रमाणे त्यांनी शहराचा जेवढा होईल तेवढा विकास केलेला आहे आणि आजही सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहणार. सांगायचं झालं, MI ट्रॅक असेल त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले होते. आता जे सरगम चौकातील पुढं काम सुरू आहे त्याच्यासाठी नितीनजी गडकरी साहेब विठ्ठलाच्या दर्शनाला आल्यानंतर प्रशांतराव परिचारक यांनी त्यांच्यापुढं एक प्रस्ताव मांडला की या ठिकाणी रेल्वे आहे, आषाढी यात्रा असते, कार्तिक यात्रा असते आणि भाविकांना येणे जाण्यासाठी याचा त्रास होतोय. या ठिकाणी एक ब्रिज झालं तर बरं होईल आणि त्यासाठी आम्हाला शहराच्या विकासात भर टाकावी आणि ते मंजूर करावे. होकार देत नितीनजी गडकरी साहेब यांनी तत्काळ प्रस्तावास मंजुरी दिली आणि ते आजही काम सुरू आहे. सांगायचं झालं तर आज शहराच्या बाबतीत अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते झालेले आहेत, आजही होत आहेत आणि शहराचा विकास करत असताना रस्त्यावर हे धूळ होणारच आहे. हा काय विरोधकांना मुद्दा नव्हता निवडणुकीतला की धूळ झाली म्हणून. हे धूळ होणार आहे, धूळ एक दिवस संपणार आहे. परंतु विकासाच्या बाबतीत आज परिचारक घराणा हा खरोखरच पुढे आहे असं म्हणावं लागेल. कारण अनेक त्यांनी 2016चा सुद्धा ज्यावेळेला नगर परिषदेची निवडणूक लागली आणि त्यावेळेचा तो वचननामा दिला होता, त्या वचननाम्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत सगळी कामं केलेली आहेत आणि आजही ते सत्तेमध्ये भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात आहे. आजही त्यांना शहरासाठी, पंढरपूर शहरासाठी जे काय विकास कामासाठी लागणारा निधी आहे तो निधी प्रशांत परिचारक हे या कामासाठी आमदार नसतानाही आणू शकतात. हे इथल्या जनतेला सुद्धा ज्ञात आहे. परंतु परवाच्या निवडणुका ठीक आहे जिंकल्यात, आता यांचे 24 नगरसेवक आलेत भाजपाचे, भरपूर आघाडी घेतली आणि त्यांचे काय 11 आलेत आणि एक अपक्ष आलेला आहे. आणि गेल्याही मी माझ्या या विश्लेषणमध्ये सांगितलं होतं की प्रणिता बालके हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे. त्याप्रमाणे बघितलं परवाच की आता प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा सांगितलंय, बातम्या लावल्यात की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रणिताताई भालके यांचा प्रवेश थोड्या दिवसात होणार आहे. हे सत्य होतं, आम्ही सत्य सांगितलं होतं. आता तरी हे प्रणिताताई भालके यांनी या पंढरपूर शहराचा विकास करावा अशी जनतेची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने आपल्याला मतदान एवढ्या मोठ्या भरघोस मताने आपल्याला निवडून दिलं आहे. एकीकडं नगराध्यक्षासाठी भाजपाच्या श्यामल शिरसट म्हणजे लक्ष्मणभाऊ शिरसट हे माजी नगराध्यक्ष होते. त्यांनी पंढरपूर शहराच्या बाबतीत विकासही केला आणि
त्यांचे सर्वाबरोबरच संबंधी चांगले होते, परंतु चर्चा अशी होती की श्यामल शिरसट यांना काही धर्माची जातीची मतं पडणार नाहीत आणि या ठिकाणी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक उमेदवार देण्यासाठी चुकलेत का काय असा विचार पडत होता. परंतु एका बाजूने शिरसट यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि विकास कामाच्या बाबतीत सर्वांना मिळून मिसळून घेऊन काम करणारी व्यक्ती आहे. यामुळे मला वाटतं की आमदार परिचारक आणि भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना नगराध्यक्ष पदासाठी हिरवा कंदील दाखवला असावा. ठीक आहे, आता निवडणुका संपलेल्या आहेत. यापुढे पंढरपूर शहराचा विकास हा कसा होईल हे सर्वांनी डोळ्यापुढे ठेवले पाहिजे आणि विकास शहराचा करत असताना आता सत्ता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपाचे आहे आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब हे बी भाजपमध्येच आहेत, हे महायुती आहेत आणि आता जरी परिणिताताई भालके तिकडे गेल्या तरी ते महायुतीमध्येच जाणार आहेत. मग असं तर नाही ना की राजकारणातून परिचारक घराण्यालाच संपवायचं आहे किंवा त्यांच्या राजकारणावरतीच सगळ्यांचं षडयंत्र आहे. मग एका परिचारकासाठी पंढरपूर शहरातील विविध पक्षाचे विविध राजकीय पुढारी एकत्रित आले आणि एकत्रित येऊन हा एवढा मोठा लढा नगर परिषद निवडणुकीमध्ये दिला. परंतु म्हणावे तसे त्यांचे नगरसेवक आले नाहीत. जर तुम्ही नगराध्यक्ष आणू शकता तर मग नगरसेवकही तेवढ्या संख्याबळाने यायला पाहिजे होते, परंतु तेवढे आले नाहीत. त्यालाही काही कारण असतील आणि ज्यावेळे निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी लागला त्यावेळी निकाल लागल्यानंतर मिरवणूक होती. मिरवणुकीमध्ये भालके यांच्या एक 8 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा चिरंजीव त्यांनीही दंड थोपटावे. त्याचबरोबर एका ग्रामीण भागातील व्यक्तींनी परिचारकांचे नाव घेऊन दंड थोपटणे हे योग्य आहे का? कारण या अगोदर मी मागास सांगितलं की पंढरपूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये दिग्गज नेते होऊन गेले. कैलासवासी औदुंबरजी अण्णा असतील, पूर्वत भाऊ असतील, यशवंत भाऊ असतील, स्वर्गीय आमदार सुधाकर पथपरिचारक असतील, स्वर्गीय आमदार भारतनाना बालके असतील. हे तेवढ्यापुरतं त्यांचं राजकारण आणि तेवढ्यापुरतंच ते त्यांच्या डोक्यात असायचं. परंतु यावेळेसची नगर परिषदेची निवडणूक ही आम्हाला दोन्ही बाजूनी चिघळल्यासारखी वाटत होती आणि ते सामान्य लोकांनाही यामध्ये दिसून आले. आता पंढरपूर शहरवासियांचं एकच म्हणणं आहे की पंढरपूर शहरासाठी विकास घेऊन सर्व पक्षांनी सर्वांनी विकास करावा आणि पंढरपूरचे तीर्थक्षेत्र नगरी ही अगदी
सुजलम सुफलाम आणि स्वच्छ पंढरपूर, सुंदर नगर परिषद अशी लोकांना वाटली पाहिजे. असे काम आपण करावे अशी पंढरपूर शहरातील सर्व जनतेची अपेक्षा आहे. बघूयात यापुढे आता नेमका शहराचा विकास होईल का, करणार का, याकडे तमाम जनतेचे सध्या लक्ष लागले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.